पुढे बातम्या मुंबई उपनगरातल्या। कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेर पुन्हा एकदा फेरीवाल्यांची दादागिरी। तेच 40 फेरीवाल्यांकडून तरुणाला मारहाण। फेरीवाल्यांमुळे चालायला जागा होत नाही, तरुणानं जाब विचारताच मारहाण। जखमी तरुणावर स्थानिक रुग्णालयामध्ये उपचार सुरू। कल्याण पश्चिमेत रिडेव्हलपमेंटच्या वादातून विकासकांच्या 2 गटात हाणामारी। लोखंडी रॉड दांडक्याने जीवघेणा हल्ला। घटनेत 3 ते 4 जण जखमी। खडकपाडा पोलिसांमध्ये 14 जणांविरुद्ध गुन्हे दाखल। परिसरात तणावपूर्ण वातावरण। 15 दिवसांमध्ये आवश्यक कागदपत्र सादर करा। धारावी पुनर्विकास प्राधिकरणाकडून धारावीकरांना 15 दिवसांची अंतिम मुदत। आतापर्यंत सुमारे 91,321 झोपड्यांचं सर्वेक्षण पुढं। 24,162 झोपड्यांचं सर्वेक्षण अपूर्ण। पश्चिम रेल्वे मार्गावरील 12 डब्यांच्या 16 लोकल आता 15 डब्यांच्या होणार। पश्चिम रेल्वे मार्गावर 19 मार्चपासून 15 डब्यांच्या लोकल मुंबईकरांच्या सेवेत येतील। या बदलानंतर 15 डब्यांच्या लोकल सेवांची एकूण संख्या 211 वरून 227 इतकी होणार। 2 स्थानकांमध्ये 800 विनातिकीट प्रवाशांवर कारवाई। अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकात सायंकाळी गर्दीच्या वेळेत विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवत 2 लाखांचा दंडही वसूल। मुलुंडमध्ये एमटीएनएल केबल चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीतील 9 जणांना अटक। आरोपींकडून हायड्रा क्रेन आणि हत्यारं जप्त। सर्व आरोपी उत्तर प्रदेश, बिहार आणि दिल्लीतील रहिवासी अशी माहिती। स्पीड पोस्टची मुंबईसह 6 शहरांमध्ये प्रीमियम सिविंग। तर आता वेळेत स्पीड पोस्ट पार्सल न पोहोचल्यास ग्राहकांना मनी बँक गॅरंटी मिळणार। मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंच्या हस्ते स्पीड पोस्टच्या प्रीमियम सर्व्हिसेसचा शुभारंभ। प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज। फेब्रुवारीमध्ये ब्रेन हॅमरेज झालं, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। प्रकृती अस्वस्थ, त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलेलं। मार्च महिना सुरू होताच गोरेगाव पश्चिमेकडील म्हाडाच्या गृहसंकुलामध्ये पाणी टंचाईला सुरुवात। पी दक्षिण विभागाकडून म्हाडा गृहसंकुलात पाणी कपात। उन्नतनगर म्हाडा कॉम्प्लेक्स परिसरातील नागरिक पाणी टंचाईनं त्रस्त। मुंबईनंतर बातम्या पुण्यातल्या। घरगुती व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणवत असताना पिंपरी चिंचवड पोलीस ॲक्शन मोडवर। घरगुती गॅसचा मोठा साठा जप्त करून विक्री करणाऱ्यांवरती कठोर कारवाई। वेळेप्रसंगी मकोका लावण्याचा अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाडांचा इशारा। पुण्याच्या मांजरी बुद्रुकमध्ये कालव्याचं पाणी ओव्हरफ्लो त्यामुळे घुलेवस्ती, ढेरे बंगला, गोपाळपट्टी या भागामध्ये पाणी शिरलं। कालव्यालगतच्या 30 ते 40 घरांमध्ये पाणी शिरलं। नागरिकांचे हाल। पुण्यातल्या भूमकर चौकाजवळ 2 मालवाहू गाड्यांचा अपघात। रिकाम्या ट्रेलरला गाडी धडकली, त्यामुळे अपघातामध्ये काही जण जखमी, तर टेम्पोच्या पुढच्या भागाचा पूर्णतः चक्काचूर। पुणे जिल्हा परिषदेचा 301 कोटींचा अर्थसंकल्प सादर। तर सीईओ गजानन पाटील यांनी मांडला अर्थसंकल्प। अर्थसंकल्पामध्ये जिल्हा परिषदेच्या सहली, नासा आणि इस्रो भेटीची देखील व्याप्ती वाढवली। डीआरडीओचा माजी संचालक प्रदीप करुलकरचा जामीन अर्ज आता फेटाळला। पाकिस्तान गुप्तचर यंत्रणेला गुप्त माहिती पुरवल्याचं प्रकरण। प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे प्रकरण वर्ग। पुणेकरांसाठी पीपीपी तत्वावरती रामवाडी मेट्रो स्थानकावरती बस सेवा उपलब्ध। प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी मेट्रोचा निर्णय। रामवाडी मेट्रो स्थानकापासून ते लोहगाव विमानतळापर्यंत सुविधा असणार। उणे गुणांपर्यंत पात्रता ठेवूनही राज्यातील वैद्यकीयच्या जागा रिक्त। पात्रता निकषांमध्ये बदल केल्यानंतर 1140 जागा रिक्त, त्यात महाराष्ट्रातील 192 जागांचा समावेश। पुण्याच्या मुळशीमध्ये रोहित्रांच्या चोऱ्यांपासून बचावासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उपाय। गेल्या 8 दिवसांपासून मुळशी आणि मुलखेड परिसरातील विविध रोहित्रांवर सीसीटीव्ही बसवण्यात आले। पुढे बातम्या विविध जिल्ह्यांमधल्या। अहिल्यानगरमध्ये संगमनेरच्या वडगावपण या गावातील 6वी मध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला। संतप्त नागरिकांचा घटनेच्या निषेधार्थ रास्ता रोको। फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू। नाशिकमधील डॉक्टर मनीषा जेजूरकर आत्महत्या प्रकरणी पती निलेश जेजूरकरवर अटकपूर्व जामीन त्याचा फेटाळला। निलेश जेजूरकरांचे विवाहबाह्य संबंध असून बहिणीच्या छळ केल्याचा मनीषा यांच्या कुटुंबियांचा आरोप। बुलडाण्याच्या हिवरा आश्रम गुरुकुलात गॅस टंचाईमुळे 6000 विद्यार्थ्यांच्या चुलीवर स्वयंपाक। प्रशासनानं तातडीने व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी। यवतमाळच्या उमरेडमध्ये आता खबऱ्या असल्याची बतावणी करत एसडीओपी हनुमंत गायकवाड यांची फसवणूक। शस्त्रसाठ्याची खोटी माहिती देऊन डिझेलच्या बहाण्यानं पैसे उकळणाऱ्या या भामट्याचा शोध सुरू। जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली। वातावरणातील बदल आणि अवकाळी पावसाच्या भीतीमुळे कांदा पिकावर पुन्हा एकदा औषध फवारण्याची वेळ।
ठाण्याच्या शहापूर तालुक्यातील स्थानिक शेतकऱ्यांवर आखाती देशांच्या युद्धाचा परिणाम। शहापूर कृषी उत्पादन बाजार समितीमध्ये भाज्यांची मोठी आवक झाली, त्यामुळे दर मिळेना। अहिल्यानगरात कला केंद्रातील बेकायदेशीर डीजे आणि आधुनिक साऊंड सिस्टीम विरोधात पोलीस अधीक्षकांना निवेदन। नियमबाह्य केंद्राचे परवाने तातडीने रद्द करा, नारायण जावळेकरांची मागणी। कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। नागपूर महानगरपालिकेत लवकरच पदभरती होणार। नागपूर पालिकेत 8659 रिक्त पदं, तातडीने भरती प्रक्रिया सुरू करण्याचे पालिका आयुक्तांचे निर्देश। तर प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांसाठी पाठपुरावा करण्याचे आदेश। धुळ्यातील संस्कार बालगृहातील 99 दिव्यांग मुलींनी गुढीपाडव्यासाठी साकारल्या 500 गुड्या। या दिव्यांग मुलींनी आपल्या कौशल्याने परदेशापर्यंत झेप घेतली, स्वावलंबनाचा नवा आदर्श देखील निर्माण केला।